वेदगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या मुरगुड नगरपालिकेच्या सूचना। गेली 3 दिवस मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आली आहे। पाटगाव धरणामधून कमी जास्त प्रमाणात होणारा पाण्याचा विसर्ग आणि सतत पडणारा मुसळधार पाऊस यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वेगाने वाढ होत आहे। पावसाने जराही उसंत न घेतल्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये तासाला 1 फूट अशी वाढ दिसून येते। यामुळे मुरगुड नगरपालिकेने गावभाग नदी परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा दिल्या असून नागरिकांनी लवकरात लवकर आपली जनावरे आणि आपलं साहित्य घेऊन स्थलांतरित व्हावे असे आवाहन करण्यात आले। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। नमस्कार, मी ओंकार पोद्दार, केके न्यूज प्रतिनिधी। आपल्याला सर्वांनाच माहित आहे की गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडत आहे आणि मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला तिसऱ्यांदा महापूर आलेला आहे आणि ह्या महापुराच्या कारणामुळे इथल्या आसपासच्या लोकांना स्थलांतरित होण्याची सूचना नगरपालिकेकडे देण्यात आलेली आहे। याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारा पाटगाव धरणातून पाण्याचा विसर्ग असेल, यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे आणि त्याचबरोबर होणारा पाऊस, या दोन्ही कारणामुळे इथल्या नागरिकांना या ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। 2019 आणि 2021 साली आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती। याच गाव भागामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान बघायला मिळाले होते। त्यामुळे नागरिकांनी तातडीने स्थलांतरित करावे असे आवाहन नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे। वेदगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होताना दिसून येत आहे, त्यामुळे महापूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पावसाने जराही उसंत न घेतल्यामुळे पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।